आणि बाकीच्याला काला दिला नाही, आपल्या सवंगडाला दिला. पण तोही देत असताना त्यांच्यामध्ये काही दम होता तो जिरवला, त्यांच्यामध्ये काही दम होता तो जिरवला आणि मग त्यांना प्रसाद दिला. कारण प्रसाद खायचा म्हणजे दम जिरल्याशिवाय नाही, असं आहे ते. तुकारामाला फार गोड बोलतात. तुका म्हणे फिरे आणि भुवंडीने दम जिरले, असं आहे ते. असे काही माणसं असतात. फार विचित्र माणसं असतात. मग ते लोक मध्ये फिरा कर काय करायचं, एवढं मोठं करून त्याला काय हाती काही सापडलं नाही. तसा झाला माझा. आता तुला म्हणलं जाऊ नको, पण तुला तू कुठं ऐकत तू, म्हणजे फिरल्याशिवाय गेल्याशिवाय दम जिरत नाही माणसाचा. थोडं ऐक, जरा देवदेव कर. या जन्मात तुला आता संधी मिळाली देवदेव करण्याची, परमार्थ करण्याची, नामस्मरण करण्याची संधी मिळाली. भजन कर, भजन कर. नाही नाही मी असा संसार करतो, हा असा संसार, हा असा संसार करीन मी, की माझ्या संसार लोकांनी पाहत राहावं. अरे असे अनेक होऊन गेले संसार करणारे, त्याच्या संसाराला कोणी पाहत नाही. म्हणजे अशा प्रकारचा माणूस, विचित्र स्वभावाचे माणसं, दम त्यांच्यामध्ये असतो. भगवान त्याचा दम जिरवतो. आहे म्हणून आपल्या ज्या पोरामध्ये काही दम होता तो भगवंताने त्यांचा दम जिरवला. तो कशाने जिरवला? खेळल्याने. खेळ खेळल्याने दम जिरतो म्हणताय, असं आहे ते. खेळ खेळल्याने दम जिरतो. पण त्याने खेळ खेळले आणि दम जिरवला त्याचा. दम जिरला. 12 वाजले. आपलं कीर्तन 8 ते 10 असं आहे. त्यामुळे आता भूक लागायचा काय प्रश्नच नाही. नाश्ता करून आलाय सगळे. जरी कीर्तन 12 वाजेपर्यंत गेलं असतं तरी काही एवढं बाबा झालं नसतं. परंतु तुमचा नेम 8 ते 10 करायचा. पण कीर्तनाचा नेम तो नाही, 8 ते 10 नाही, 10 ते 12 असा कीर्तनाचा नेम आहे, कार्याचा कीर्तनाचा. कारण धुकीची वेळ ती 12ला असते आणि त्या वेळेला भगवंताने सगळ्याला प्रसाद दिलेला आहे. 12च्या वेळेला ही त्याची वेळ आहे. आता तुम्ही तुमच्याच मनाने काही करायला लागले तर तुम्ही करू शकता. तुम्ही ज्ञानी आहात. बाबा तुमचे पुढे बसलेले आहेत, म्हणजे गजानन बाबा. एवढ्या मोठ्या बाबाला मागं सांगून तुम्ही जर काही करायला लागले तर तुम्ही करू शकता. म्हणजे मी काही आता वेगळ्या शब्दात बोलत नाही, परंतु तुम्हाला करता येतं, असं आहे ते. पण आता 10चं कीर्तन तुम्ही 8ला सुरू केलं, ठीक आहे. आम्हाला काय कीर्तन 2 तास केले चालेल. मग तुमचं गाव, तुमचा नेम, तुमचं काम तुमच्याजवळ. परंतु एका गावामध्ये एकादशीला काला व्हायचा. एकादशीला आमच्या गावा शेजारी गाव, त्याला म्हणलं अरे तुम्ही एकादशीला काला करता, लोक आम्हाला नाव ठेवतात. ते तुम्हाला सांगता